एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला महानगरपालिका परिवहन विभागातील अनेक रिटायर कर्मचाऱ्यांना देय आणि त्यांची जी पेन्शन योजना आहे ती अनेक वर्षापासून लागलेली नाही आहे। अनेक लोकांना या बाबतीमध्ये अनेक त्रास सहन करावे लागलेला आहे। जी त्यांच्या हक्काची पेन्शन आहे ती पेन्शन आज तागायत त्यांना मिळालेली नाही। अनेक मेडिकलचे जे त्यांचे बिलं आहेत किंवा मेडिकलच्या संदर्भात जे शासनाकडून जी त्यांना मदत दिली जाते ते देखील अनेक वर्षापासून मिळाली नाही। अशी परिवहनची रिटायर लोकांची परिस्थिती आहे। आणि या संदर्भामध्ये सन्माननीय माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना देखील 2024 मागील वर्षी पत्र दिलं होतं आणि साहेबांनी त्या संदर्भातील आयुक्त यांना आदेश दिला होता। परंतु मागील आयुक्तांच्या माध्यमातून ते जरी काम पूर्णत्वास लागलं नव्हतं, परंतु आत्ता परत एकदा एकनाथजी शिंदे साहेब सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनी आयुक्तांना आदेश दिलेला या संदर्भामध्ये आपल्या सर्व लोकांना ही पेन्शन लागू करण्यात यावी। यातील काही कर्मचारी कोर्टामध्ये जाऊन कोर्टाचा देखील निकाल कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहे, परंतु अद्याप मिळत नव्हता। परंतु आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी तसा आदेश दिलेला आहे आणि त्यांच्या आदेशाने आणि सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन आज आम्ही आपले नवीन आयुक्त सन्माननीय ओंबासी साहेब यांना आम्ही भेटलो आणि भेटल्यानंतर त्यांनीही सांगितलेलं आहे की हे लवकरात लवकर आपण मार्गी लावू आणि तशा प्रकारचं पत्र तशा प्रकारचा शेरा देखील त्यांनी आत्ता दिलेला आहे। त्यामुळं कर्मचाऱ्यांना मी आश्वासित करू इच्छितो की आपल्या नगरविकास मंत्री आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण होईल। आणि ज्या काही तुमच्या अडचणी आहेत, ज्या काही एवढ्या वर्ष तुम्ही जे काही सहन केलेलं आहे ते आता यापुढे होणार नाही आणि याच्यानंतर ज्या काही लवकरात लवकर पेन्शनच्या साठीचे जे काही नियम आहेत, ज्या काही अडचणी आहेत त्या आयुक्त साहेब आणि सन्माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब यांचं देखील बोलणं झालेलं आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण होईल। कर्मचाऱ्यांच्या देय रक्कम देण्यास तुम्हाला माहिती आहे की सर्वात जास्त निधी आणि सर्वात जास्त विकासाचं काम जर कोणी केलं असेल तर आपले उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी केले। सोलापूरसाठी देखील कोट्यावधीचा निधी दिला, परंतु आता कर्मचारी हा राहिला पाहिजे। आताचे जे कर्मचारी काम करतात त्यांच्यामध्ये कुठंतरी निगेटिव्हिटी येऊ नये की आपल्या भविष्याचं कसं होईल याकरिता महाराष्ट्रामध्ये अनेक निर्णय हे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी पेन्शनचे असेल, अनेक महानगरपालिकेतील देखील अनेक कर्मचारी जसं हे परिवहनच्या तसे अनेक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या बाबतीमध्ये निर्णय हे या अगोदर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी घेतलेला आहे। तशी जर गरज पडली तर निधी देण्यासाठी आमचे उपमुख्यमंत्री कधीही कमी पडलेले नाहीत, या लोकांसाठी तरी कधीही कमी पडणार नाही। यासाठी आम्ही येत्या 8 दिवसामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना एक म्हणजे जे प्रोसेस आत्ता त्यांच्यातनं बोलण्यातनं आहे की आपण सगळेजण भेटूयात आणि त्यांना एक धन्यवाद पण आणि आमच्या पाठीशी राहण्याचा प्रयत्न केला किंवा मग भविष्यामध्ये आमच्या पाठीशी कायम राहावं आणि हे आम्हाला पूर्ण करण्यासाठी त्यांची इच्छा आहे सर्व कर्मचाऱ्यांची भेटावं, तर आम्ही 8 दिवसामध्ये साहेबांना देखील पुनश्च एकदा भेटू।